नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं बनवलेलं आहे ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी तरी पाव किलो मी काटेरी वांगी घेतलेली आहेत। जरा मोठी मोठी वांगी बघून घेतलेली आहेत। तर ही आपण गॅसवरती पण भाजणार नाही आहे किंवा आपल्याकडे चूल नाही आहे, त्यामुळे चुलीमध्ये पण भाजणार नाही आहे। तर ही वांगी बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहेत काळी पडू नयेत म्हणून। आता इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते आणि या तेलामध्येच मी ही वांगी वाफवून घेणार आहे, भाजून घेणार आहे म्हणजे कढईतच। कारण गॅसवरती भाजणं पण आपल्या शरीराला हानिकारक असतं, म्हणून गॅसवरती भाजू नका शक्यतो। आणि चूल तर आपल्याकडे नाही तर चुलीवरती भाजायचा प्रश्नच येत नाही। तर ही वांगी अशी मस्त सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आपल्याला। तर ही सगळं मिक्स असं हलवून घेतलं आणि आता मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे वांगी। तर इकडे आपली वांगी शिजत आहेत। तर हे मी वाटण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतले, 7-8 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि जिरं घेतलेलं आहे। फोडणीसाठी हे 3 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे। इकडे मध्ये मध्ये आपण वांगी चेक करायची शिजली की नाही। तर वांगी शिजायला थोडासा वेळ लागणार आहे, कारण आपण अगदी बारीक गॅसवरती मंद आचेवरती ही वांगी आपण शिजवून घेणार आहोत। हे बघा कसे डाग पडायला लागले आहेत वांग्याला। तर इकडे आपली वांगी शिजते तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी पण करू शकतो। तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा असा हपका पण मारून आपण झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घेऊया। तर मी इकडे कांदे कट करून घेतलेले आहेत, टोमॅटोही बारीक कट करून घेतले आहेत, कोथिंबीर वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे। आणि मध्ये मध्ये मी वांगी पण बघत होती शिजलीत की नाही ती। तर वांगी आपल्याला जास्त गाळ पण नाही शिजवायची आहे आणि एकदम अशी कच्ची पण नाही ठेवायची आहे। तर बघूया आपली वांगी शिजलेत का, अजून शिजवावी लागतील। कारण सगळ्या बाजूने त्याला आलटी पलटी करून देठाकडे थोडंसं कच्चं राहतं, म्हणून व्यवस्थित शिजवून घ्यायचे। तर ही वांगी शिजायला कमीत कमी 8 ते 10 मिनटं तरी लागतात, कारण एकदम मंद आचेवरती आपल्याला ही वांगी शिजवावी लागतात। परत झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया। तोपर्यंत इकडे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं याचं मी वाटण तयार करून घेते। ह्या जास्त तिखट मिरच्या आहेत म्हणून मी 4च घेतलेल्या आहेत। हे मस्त आपण मिक्सरला लावून घेऊया। हे अशा पद्धतीने आपल्याला जाडसर करून घ्यायचं आहे, जास्त बारीक पण नाही वाटायचं आहे हे। बघूया पुन्हा आपण शिजलेलं आहे का। शिजतच आलेलं आहे, थोडंसं देठाकडे जरासं कच्चं वाटतंय। जसं हवं तसं नाही शिजलेलं अजून, म्हणून मी पुन्हा एकदा झाकण ठेवून अजून 1 मिनिटभर मी वाफ काढून घेते। 1 मिनिट झालेलं आहे, बघू शकता आपली वांगी मस्त शिजलेली आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवते आणि गॅस बंद करून घेते आणि आपली वांगी गार होऊ द्यायची आहेत। आता गार झाल्याच्या नंतर एका ताटामध्ये काढून घेते वांगी। भाजून जर घेतली तर ह्याची साल वगैरे काढून फक्त वांग्याचा मधला गर जो असतो ना तेवढ्याच आपलं भरीत होतं, पण हे भरपूर होतं। हे बघा अशा पद्धतीने मी देठ काढून घेतलेलं आहे। आणि आता ही वांगी आपण असं माझ्याकडे वरवंट आहे छोटा, त्या वरवंटाच्या साहाय्याने मी थोडंसं असं दाबून घेते। जास्त बारीक पण नाही करायची, अशी थोडीशी जाडसर मोठी मोठीच ठेवायची वांगी, चवीला चांगली लागतात। हे बघा अशा पद्धतीने। आता कढई ठेवली पुन्हा गॅसवरती, कढईमध्ये 1 पळी तेल घालते। फोडणी द्यायची आपल्याला आता भरताला। तर हे बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण, जिरं, आलं हे फोडणीला टाकते आधी। हे व्यवस्थित परतून घ्यायचं। हे परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर कांदा भरपूर घालायचा, त्याने भरीत खूप छान लागतं चवीला। आणि कांदा जास्त पण आपल्याला लालसर करायचा नाही आहे,
असा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे कांदा. अशा पद्धतीने बघू शकता. भरीत खाताना खूप छान लागतो कांदा तर थोडासा कच्चा राहिला तर. आता याच्यामध्ये टोमॅटो घालूया. आता हे सगळं परतून घेऊया व्यवस्थित. टोमॅटो पण आपले शिजलेले आहेत मस्त मऊ. आता याच्यामध्ये आपण हळद टाकतोय. अर्धा चमचा टाकते मी हळद. मिक्स करून घेते. आता ही वांगी आपण याच्यामध्ये घालूया. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं एकजीव करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. कोथिंबीर घालूया आणि हे पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया. मस्त मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे. तर मंडळी बघू शकता मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. छान होतं. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.